2012 ते 2019 या काळामध्ये माझ्यासोबत माझ्याबरोबर काही मित्र, काही विद्यार्थी असे राहायचे आणि त्यांच्यासोबत कधी कधी भांडण व्हायचं, कधी वाद व्हायचा, विद्यार्थ्यांना काही बोलायचो, तर ते सगळं हे प्रकरण जायचं माझ्या वडिलांकडे आणि मग वडील त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचे किंवा मला जे काय असेल ते सांगायचे. मी कधीच त्या 7-8 वर्षांमध्ये बरोबर नव्हतो, मला नेहमी चुकीचा ठरवायचे. पण 2020 मध्ये मी त्यांना न राहून हा प्रश्न केला की नेहमी मीच चुकीचा असतो का, माझं कधीच बरोबर नसतं का? तर वडिलांनी एक सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, माझं तुझ्यावरती सर्वात जास्त प्रेम आहे आणि मला तुझा दुर्योधन करायचा नव्हता, म्हणून मी हे सगळं केलं. त्या एका वाक्यात माझ्या मनातला सगळा शीण निघून गेला. पण मला आज माझे वडील नाही आहेत आणि मला एकच समाधान आहे की त्या 7-8 वर्षांमध्ये मी बरोबर असो किंवा मी चुकीचा असताना मला जेव्हा वडील बोलले, तेव्हा मी त्यांना कधीही उलट उत्तर दिलं नाही की तुम्ही हे असंच करता, तुम्हाला कळतच नाही, माझी कधी बाजूच घेत नाही, असं मी त्यांच्या बाकीच्यांच्या पुढ्यात कधीच बोललो नाही. आणि आज वडील नसताना मला त्याचं एक समाधान आहे की मी त्यांना उलट उत्तर कधीही दिलं नाहीये. त्यामुळे आज जे 17, 18, 19, 20, 25 वर्षापर्यंतचे जी मुलं आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यावं की आई वडील हे तुमचं कधीच वाईट चिंतत नसतात. काही मतभेद असतात, पण तुम्ही कधीही ते माझं वाईट करतील, माझं वाईट चिंततील असा कधीही मनात विचार आणू नका. धन्यवाद.